वेलकम स्टुडंट. आज आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री या टॉपिक मधला इलेक्ट्रोलायसिस ऑफ ॲक्वस NaCl आता ॲक्वस NaCl म्हणजे काय? सोडियम क्लोराईडचे जे क्रिस्टल्स असतात ते क्रिस्टल्स जर वॉटरमध्ये डिझॉल्व केलं तर ते जे सोल्युशन होतं त्याला आपण ॲक्वस सोल्युशन असं म्हणतो. जसं सोडियम क्लोराईड आहे तसंच कुठल्याही सॉलिड क्रिस्टल्स हे वॉटरमध्ये जर डिझॉल्व केलं तर होणारं सोल्युशन जे आहे ते ॲक्वस सोल्युशन असते. ॲक्वस सोल्युशन. आता आपण इलेक्ट्रोलायसिस ऑफ ॲक्वस NaCl हा भाग पाहणार आहे. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रोलायसिस ऑफ मोल्टन NaCl हा भाग पाहिला होता. मोल्टन NaCl आणि त्या मोल्टन NaClचा त्या ठिकाणी इलेक्ट्रोलायसिस, कन्स्ट्रक्शन, त्यानंतर वर्किंग, त्यानंतर त्याच्या ज्या रिॲक्शन आहेत, ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन, रिडक्शन हाफ रिॲक्शन आणि ओव्हरऑल सेल रिॲक्शन हा भाग पाहिला होता. आता यामध्ये मोल्टन NaClच्या ऐवजी या ठिकाणी ॲक्वस NaCl, कॉन्सन्ट्रेटेड ॲक्वस NaCl undergo the decomposition to gives corresponding NaCl which on decomposition to gives Na plus Cl minus. Na plus Cl minus. Then construction, it consists of the same diagram आहे. molten NaCl, electrolysis of molten NaCl चं construction जे आहे सेम construction हे aqueous NaCl आहे. फक्त त्या ठिकाणी moltenच्या ऐवजी या ठिकाणी aqueous आहे. it consists of container, in container the aqueous. आता इथं moltenच्या ऐवजी इथं aqueous NaCl is filled in container. It acts as electrolyte. Two electrodes, carbon electrode, one acts as anode and another acts as cathode, immersed or dipped in electrolyte. This anode and cathode electrode are attached to the battery terminal. The one carbon anode is connected to the battery terminal, positive terminal, and carbon cathode electrode is connected to the terminal of battery in negative terminal where electric current is passed through the battery. The aqueous NaCl undergo decomposition or ionization to give Na plus and Cl minus. आता यामध्ये हे जे आयन्स फॉर्म होतात, ज्यावेळी दोन इलेक्ट्रोड्स एकमेकांना कनेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आयनायझेशन होतं. आयनायझेशन झाल्यानंतर त्या ठिकाणी आयन्स फॉर्म होतात. ते मुव्हेबल आयन्स असतात आणि मुव्हेबल आयन्स असल्यामुळे त्या ठिकाणी इलेक्ट्रिक करंट हे ऑटोमॅटिक त्या ठिकाणी जनरेट होत असते. इलेक्ट्रिक करंट जनरेट होते आणि त्यामध्ये ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन आणि रिडक्शन हाफ रिॲक्शन फॉर्म होते. आता आपण पहिल्यांदा रिडक्शन रिॲक्शन पाहूया. रिडक्शन हाफ रिॲक्शन ॲट कॅथोड. कॅथोड वरती रिडक्शन हाफ रिॲक्शन होती. रिडक्शन हाफ रिॲक्शन ऑन कॅथोड. रिडक्शन हाफ रिॲक्शन ऑन किंवा ॲट कॅथोड. रिडक्शन हाफ रिॲक्शन ॲट कॅथोड, एनोड अँड कॅथोड. ठीक आहे. आता इथं रिडक्शन रिॲक्शन कुठली होती? कॅथोड वरती रिडक्शन रिॲक्शन कुठली होती? यामध्ये टू रिडक्शन रिॲक्शन्स ऑन कॅथोड. टू रिडक्शन रिॲक्शन. आता रिडक्शन रिॲक्शन म्हणजे काय? गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. यामध्ये NaCl हा Naचं आयनायझेशन होऊन सोडियमचं रिडक्शन होतं आणि त्या ठिकाणी सोडियम प्लस आयन जो आहे तो एक इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो, गेन करतो आणि त्या ठिकाणी सॉलिड Na फॉर्म होतो. सॉलिड Na. दोन रिॲक्शन आहेत. हा Na प्लस हा एक इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो आणि सॉलिड Na फॉर्म होतो. आता याचं स्टँडर्ड पोटेन्शियल EMF म्हणतो आपण. स्टँडर्ड पोटेन्शियल व्हॅल्यू जे आहे हे सोडियमची स्टँडर्ड पोटेन्शियल व्हॅल्यू -2.71
-2.71 व्होल्ट। आणखी एक त्यामध्ये रिडक्शन होते, ते रिडक्शन म्हणजे वॉटरचं रिडक्शन होते। वॉटर, 2 मॉलिक्युल्स ऑफ लिक्विड वॉटर ऍक्सेप्ट इलेक्ट्रॉन। हा जो वॉटर आहे हा वॉटर इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो, 2 इलेक्ट्रॉन्स आर ऍक्सेप्ट आणि याचं डिकंपोजिशन होऊन H+ आणि OH- फॉर्म होते। याचं डिकंपोजिशन होऊन H+ आणि H+ चं परत H हायड्रोजन गॅस हा लिबरेट होतो आणि OH- आयन फॉर्म होतात। OH- आयन हे फॉर्म होतात। या ठिकाणी ऑक्सिजन 2 आहेत रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी, तर 2 आहे। याचं स्टँडर्ड EMF और स्टँडर्ड पोटेंशियल ऑफ दिस रिएक्शन इज -0.83 वोल्ट, -0.83 वोल्ट ॲट कॅथोड। म्हणजे रिडक्शन होत असताना या ठिकाणी 2 रिॲक्शन होतात, यामध्ये सोडियमचं रिडक्शन होतं आणि वॉटरचं सुद्धा या ठिकाणी रिडक्शन होते। त्यानंतर ऑक्सिडेशन, यामध्ये ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन, ऑक्सिडेशन साठी सुद्धा या ठिकाणी 2 रिॲक्शन होतात। ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन ॲट एनोड, देयर विल बी कॉम्पिटिशन बिटवीन ऑक्सिडेशन ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन ॲट एनोड। इथं कॉम्पिटिशन होते, इथं Cl चं ऑक्सिडेशन होतंय। ऑक्सिडेशन म्हणजे काय? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इन ॲक्वस। हा Cl काय करतो? Cl हा इलेक्ट्रॉन लॉस करतो आणि त्या ठिकाणी Cl फॉर्म होतो। हा एक Cl आणि दुसरा Cl, त्या ठिकाणी Cl2 गॅस फॉर्म होतो आणि त्या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉन। स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल, आता हे रिडक्शन पोटेन्शियल आहे, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल। आता स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ क्लोराईड, या क्लोराईडचं स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल किती आहे? क्लोराईडचं -1.36 वोल्ट। ठीक आहे। आणखी यामध्ये जो वॉटर आहे ते वॉटरचं नंतर आणखी ऑक्सिडेशन होतंय आणि त्या ठिकाणी 2H2O इन लिक्विड स्टेट 2 गिव्स, याचं ऑक्सिडेशन होऊन ऑक्सिजन हा लिबरेट होतो इन गॅसेस स्टेट, अँड प्लस हायड्रोजन H+, 4 हायड्रोजन atoms in aqueous medium plus 2 इलेक्ट्रॉन्स। आता यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स फॉर्म झाले आणि याचा स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल जो आहे, स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल इज इक्वल टू स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल हा -0.4 वोल्ट, -0.4 वोल्ट। आता यामध्ये जर आपण पाहिलं, हे एनोड हाफ रिॲक्शन, स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल हे एनोड हाफ रिॲक्शन ऑक्सिडेशन आणि कॅथोड हाफ रिॲक्शन हे रिडक्शन आहे। यामध्ये पहा, दी एक्सपेरिमेंट शोज however that the gas produced to anode is chloride and not oxygen. This suggests that the anode reaction is chloride ion is converted to chlorine gas. This is because of overvoltage. आता यामध्ये जर आपण पाहिलं, स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल व्हॅल्यू हे ऑक्सिजनची हायर आहे, इथं ऑक्सिजनची हायर आहे। तसंच या रिॲक्शन मध्ये जर पाहिलं, स्टँडर्ड ऑक्सिडेशन रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यू वॉटरची हायर आहे आणि म्हणून या रिॲक्शन मध्ये रिडक्शन जे आहे, रिडक्शन हाफ रिॲक्शन हे 2 जरी असल्या तर त्यामध्ये वॉटरची स्टँडर्ड ऑक्सिडेशन व्हॅल्यू रिडक्शन व्हॅल्यू ही वॉटरची हायर असल्यामुळं या रिॲक्शन मध्ये वॉटरचं या ठिकाणी ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन होते।
ॲट कॅथोड. आणि इथं एक्सपेरिमेंटली जर पाहिलं तर वॉटरचंच या ठिकाणी ऑक्सिडेशन होतंय, परंतु ड्यू टू हायर व्होल्टेज the chlorine minus in aqueous is converted to chlorine gas. Due to higher voltage, the chlorine gas is liberated at anode. म्हणजे त्यामध्ये हाफ रिएक्शन हायर व्होल्टेज अप्लाय केल्यामुळं त्या ठिकाणी ऍक्च्युअल स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल व्हॅल्यू ही मोर और लार्जर इन water, but due to higher voltage the chlorine gas is liberated at anode. म्हणून या ठिकाणी रिएक्शन जर पाहिलं इथं वॉटर आणि या ठिकाणी क्लोराईड आहे. ठीक आहे. ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन रिडक्शन हाफ रिएक्शन. आता त्यानंतर ओव्हरऑल सेल रिएक्शन किंवा त्याला आपण काय म्हणतो redox reaction, overall half reaction or redox reaction. redox reaction काय आहे किंवा त्याला overall cell reaction त्याला आपण redox reaction असं म्हणतो. redox reaction ऑक्सिडेशन पुन्हा झालंय या ठिकाणी क्लोरीनचं ऑक्सिडेशन झालंय, म्हणून 2 chloride ions in aqueous converted to chlorine gas plus 2 electrons. Oxidation half reaction. आता रिडक्शन पुन्हा झालंय वॉटरचं रिडक्शन झालंय. वॉटर टू H2O in liquid state plus 2 electrons to gives hydrogen gas plus 2OH minus. Reduction half reaction. आता यामध्ये ओव्हरऑल सेल रिएक्शन हे इलेक्ट्रॉन कॅन्सल होते आणि नंतर शिल्लक काय राहिले 2Cl plus 2H2O in liquid aqueous Cl to gives Cl2 in gaseous state plus आता यामध्ये H2O in gases plus 2OH minus. ही ओव्हरऑल सेल रिएक्शन याला आपण रेडॉक्स रिएक्शन असं म्हणतो. ओव्हरऑल सेल रिएक्शन किंवा त्याला रेडॉक्स रिएक्शन असं म्हणतो. ठीक आहे. म्हणजे पहा यामध्ये रिएक्शन होत असताना रिडक्शन हाफ रिएक्शन ऍट कॅथोड दोन रिएक्शन होतात. Na plus electrons to gives Na solid. याचा स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यू हे -2.7 आहे, 2.71 व्होल्ट आहे. त्यानंतर वॉटर ॲक्वस असल्यामुळे त्यामध्ये वॉटर आहे. 2H2O लिक्विड accept 2 electrons to gives hydrogen gas plus 2OH minus. स्टँडर्ड रिडक्शन व्हॅल्यू ही -0.83 व्होल्ट आहे. आता यामध्ये ही जी व्हॅल्यू ही लार्जर व्हॅल्यू असल्यामुळे या रिएक्शन मध्ये या ठिकाणी वॉटरचं रिडक्शन होते आणि ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन ऍट एनोड यामध्ये क्लोराइड अंडरगो ऑक्सिडेशन टू गिव्स क्लोरीन and 2 electrons, loses 2 electrons, and chlorine gas is liberated at anode. Water liquid is converted to O2 gas and 4H plus. Oxygen gas is also liberated at anode. The standard oxidation potential value of water is converted to oxygen and H plus is more, but due to apply of over voltage practically the chlorine gas is liberated at anode. म्हणून या ठिकाणी रिडॉक्स रिएक्शन हाफ रिएक्शन वॉटर आणि ऑक्सिडेशन रिएक्शन क्लोराइड याची रिडॉक्स रिएक्शन या ठिकाणी आपण पाहिले 2 क्लोराइड टू गिव्ह Cl2 + 2 इलेक्ट्रॉन्स ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन. त्यानंतर H2O accept 2 इलेक्ट्रॉन्स H2 गॅस OH- रिडक्शन हाफ रिएक्शन आणि ओव्हरऑल सेल रिएक्शन यालाच आपण
रेडॉक्स रिॲक्शन असं म्हणतो, याला आपण रेडॉक्स रिॲक्शन असं म्हणतो. ठीक आहे. आता यानंतर रिझल्ट ऑफ इलेक्ट्रोलायसिस ऑफ ॲक्वस NaCl. त्याचा रिझल्ट काय होतो, तर यामध्ये हायड्रोजन गॅस इज लिबरेटेड ॲट कॅथोड. हायड्रोजन गॅस इज लिबरेटेड ॲट कॅथोड. क्लोरीन गॅस इज रिलीज्ड ॲट ॲनोड. ॲनोड वरती क्लोरीन गॅस रिलीज होतो आणि कॅथोड वरती हायड्रोजन गॅस हा लिबरेट होतो. बिकॉज Na+ आयन्स रिमेन्स अनरिॲक्टेड. आता इथं जर आपण पाहिलं तर यामध्ये Na+ आयन इज अनरिॲक्टेड and OH- ion is also unreacted. Some OH- is unreacted ions are formed at cathode. NaCl solution is converted to NaOH solution. म्हणजे आपण इलेक्ट्रोलाइट सोल्युशन जी घेतलेलं आहे त्या इलेक्ट्रोलाइट सोल्युशन मध्ये NaCl घेतलेला आहे, परंतु याचं ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन आणि रिडक्शन हाफ रिॲक्शन होत असताना यामध्ये अनरिॲक्टेड Na+ आयन्स त्यामध्ये शिल्लक राहतात. तसंच अनरिॲक्टेड OH- आयन्स त्या ठिकाणी शिल्लक राहतात आणि ह्या Na+ आणि OH- याची रिॲक्शन होऊन Na+ आणि OH- याची रिॲक्शन होऊन त्या ठिकाणी NaOH तयार होते. आणि NaOH तयार झाल्यानंतर यामध्ये जो इलेक्ट्रोलाइट ॲक्वस NaCl आहे, NaCl हे NaClचं कन्व्हर्जन हे NaOH मध्ये होते. NaOH कारण NaClचं आयोनायझेशन होऊन हे आयोनायझेशन होऊन त्या ठिकाणी Na+ Cl- होतो आणि Cl हा ॲनोड वरती लिबरेट होतो आणि त्यामुळं त्या ठिकाणी Na+ त्यातला शिल्लक राहिलेला आणि हायड्रोजन गॅस लिबरेट होतो, त्यातला OH शिल्लक राहिलेला. OH आणि हा Na+ आणि OH- याची रिॲक्शन त्या ठिकाणी NaCl इज कन्व्हर्टेड टू NaOH. ओके, धन्यवाद.